नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। लातूरच्या निलंगा तालुक्यातील कोराळीमध्ये बंद असताना देखील बैलांची झुंज, शेकडो लोकांची गर्दी। घटना कळताच पोलिसांनी झुंज थांबवली। चंद्रपुरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी रेड्यांची चित्तथरारक झुंज। अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा कस लागतो। झुंज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाडव्यानिमित्त सागर उत्सवाचं आयोजन। उत्सवात रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची परंपरा। नागरिकांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूरच्या कसबा बावड्यात म्हशी पळवण्याची अनोखी स्पर्धा। स्पर्धेसाठी मालकांनी म्हशी सजवून आणल्याचं चित्र। स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत अनोखी दिवाळी साजरी। जमिनीवर पालथे झोपून असलेल्या गुराख्याच्या अंगावरून गोधन पळवण्याची अनोखी परंपरा। नागरिकांची गर्दी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात रेडे गावात पाडव्यानिमित्त मेंढ्यांचं गोल रिंगण। मेंढ्यांना कुठली इजा होऊ नये यासाठी मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन ग्रामदैवताच्या भेटीला येण्याची परंपरा। रत्नागिरीत गणपतीमुळे समुद्रकिनारी वेलमाशाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी अंतिम टप्प्यातले प्रयत्न सुरू। तटरक्षक दलाच्या माध्यमातून वेलच्या रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष। अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांकडून दिवाळी पाडवा साजरा। नवनीत राणांकडून रवी राणा यांचं औक्षण। एकमेकांना भेटवस्तू देत दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा। सांगलीच्या मोजे डिग्रजमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखल्यानं वाहतूक कोंडी। ऊसाने भरलेला ट्रक एकाच ठिकाणी अडकून पडले। स्वाभिमानीच्या ऊस दर आंदोलनानंतर वसंतदादा साखर कारखान्याचा ऊस तोड बंद करण्याचा निर्णय। कारखाना प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऊस तोड बंद करण्याबाबतचं पत्र। अहमदनगरमध्ये दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचं खरडा भाकरी खाऊन आंदोलन। रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या इंदापुरात दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक आक्रमक। दूध दर गुण नियंत्रण आणि पशुखाद्य गुणवत्ता दर नियंत्रण समितीचं प्रतिकात्मक दखल। लातूरमध्ये अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव। तुमचं सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत नेमकं काय करतंय? आंदोलकांनी सूरज चव्हाण यांना विचारला जाब। धाराशिवच्या वाशी आणि परंडा गावात मनोज जरांगेंची उद्या सभा। सभेची तयारी पूर्ण। वाशी सकाळी 11 वाजता तर परंडा गावात दुपारी 2 वाजता सभा। जरांगेंच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला उद्यापासून होते सुरुवात। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वांगी गावात जरांगेंची सभा। 171 एकरात उद्या सायंकाळी 6 वाजता सभा होणार। सकल मराठा समाजाकडून सभेची जय्यत तयारी सुरू। जालन्यात मंगेश चिवटे, विश्वास पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। जरांगेंच्या कुटुंबियांचाही दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय। मराठा आरक्षणासाठी जरांगे कुटुंबियांची यंदा दिवाळी नाही। नाशिकच्या इगतपुरी येथील तहसील कार्यालयात कुणबी नोंदी तपासून मोहीम सुरू। आतापर्यंत 3,66,000 अधिक अभिलेखांची तपासणी। या तपासणीत 5,993 कुणबी नोंदी सापडल्या। साताऱ्याच्या कराडमध्ये दिवाळीतही कुणबी नोंदी शोधण्याचं काम। आतापर्यंत 1,867 कुणबी नोंदी आढळल्या। सोलापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचं अभ्यंग स्नान। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 तारखेला ओबीसी समाजाचा मेळावा। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समता परिषद आणि ओबीसी संघटनांकडून बैठकीचं आयोजन। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये टोळक्याचा हैदोस। लहान मुलीसमोर फटाके वाजवल्याचा जाब विचारल्याने टोळक्याचा कुटुंबियांवर हल्ला। 30 जणांवर गुन्हा दाखल तर आमदार संजय गायकवाड यांची आरोपीवर कडक कारवाईची मागणी। वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्याविरुद्ध कारवाईसाठी मोटरसायकल रॅली। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून शांततेचं आवाहन। बुलढाण्याच्या मेहकरजवळ समृद्धी महामार्गाच्या टोलवरील कर्मचाऱ्यांनी सुरू केलं आंदोलन। मागील 2 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने टोल वसुली बंद। दिवाळीसाठी 2 महिन्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी। अमरावती समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। दिवाळीत मानधन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक।
धाराशिवमधील तेरणा शेतकरी साखर कारखाना 12 वर्षांनंतर सुरू. तानाजी सावंत यांच्या हस्ते मोळी पूजन. उसाला 2825 रुपयांची पहिली उचल दिली जाणार. कोल्हापूरमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटलांच्या उपस्थितीत सौदे. यावर्षीच्या गुळाला किती दर मिळणार याकडे लक्ष. साताऱ्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौद्यांचा शुभारंभ. गुळाला प्रति क्विंटल 4100 रुपये कमाल तर 3500 रुपये किमान दर मिळाला. सांगलीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे. 17001 रुपये मिळाला उच्चांकी दर. नाशिकमध्ये विंचूरमध्ये लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ. नवीन लाल कांद्याला मिळाला 4500 रुपये उच्चांकी दर. राज्यभरात कांद्याला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे आता कल. सध्या परिस्थितीप्रमाणे पुढेही कांद्यामुळे चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. पुण्याच्या इंदापूरमधील बाबीर यात्रेस आजपासून सुरुवात. 3 दिवस चालणार ही यात्रा. नागपुरात गटारात पडलेल्या गायीला वाचवण्यात यश. ट्रॅफिक पोलिसांच्या टोईंग मशीनच्या सहाय्यानं गायीचं रेस्क्यू ऑपरेशन. 1.5 तासांच्या मेहनतीनंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश. नांदेडमध्ये पुदिना शेतीतून शेतकरी महिला कमावतायत लाखोंचं उत्पन्न. 2 एकर शेतातून लाखोंचं उत्पन्न. बाजारात पुदिन्याला मोठी मागणी. वाशिमची बाजार समिती 5 दिवस बंद. खर्च भागवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात माल विकण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की. भंडाऱ्यात 4 चाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक. या धडकेत 3 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. वाहनांचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कडून तात्पुरतं शेतीमाल खरेदी विक्री केंद्र सुरू. शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मका, गहू विक्रीसाठी दाखल. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदीचा तिढा कायम. अजूनही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल. कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. 302 गावं आणि 98 पाड्यांना टंचाईची झळ. प्रशासनाकडून 9,76,00,000 आराखडा तयार. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचा पाणीसाठा घटला. पावसाची शक्यता कमी असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन. साताऱ्यात धूम स्टाईल चोरी करणारी केटीएम गँग जेरबंद. 5 जणांना अटक. आरोपींकडून 103 तोळे सोनं, 5 किलो चांदी आणि 1 बाईक हस्तगत. सातारा पोलिसांची मोठी कारवाई. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटकळे गावात दीपावली पाडव्यानिमित्त रस्सीखेच स्पर्धा. गेल्या 10 वर्षांपासून पाडव्याला रस्सीखेच स्पर्धा खेळण्याची परंपरा. बच्चू कडू यांच्याकडून गायीची आणि वासरांची पूजा. बच्चू कडूंनी आपल्या घराच्या गोठ्यात रंगरंगोटी करत गायींची पूजा केली. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीच्या वेतोबा मंदिरात दीपोत्सव साजरा. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर लक्ष दिव्यांनी मंदिर उजळलं. नाशिकच्या येवला शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनानंतर मीठ, कापूस खरेदी करत घरी पूजा करण्याची परंपरा. कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या धुळ्यातील कार्यक्रमाला अनिसचा विरोध. प्रदीप मिश्रांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. अनिसकडून जिल्हा प्रशासनाला